हिवाळा म्हटला की ही चटणी झालीच पाहिजे, अगदी आवर्जून. याच्यात कॅल्शियम भरपूर असतं, तसंच शरीरात उष्णता पण निर्माण करण्यास मदत होते. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे अर्धा कप मी तीळ घेतलेला आहे. तुम्ही पांढरे घ्या, गावठी तीळ घ्या, कुठलेही घ्या. तिळाची चटणी मात्र आवर्जून करा. तर चला, लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं तीळ भाजून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिट आणि एका ताटात काढून घेतलं. थोडंसं गार झालं त्यानंतर ना चटणी करायला घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. अगदी सोपी सहज होणारी चटणी आहे. रोजच्या वापरातली. तुम्ही तिखट घेतलं तरी चालेल. मी इथे 2 चमचा तिखट घेतलं, चवीनुसार मीठ घातलं. याऐवजी हिरवी मिरची घातली तरी चालेल. आणि आता इथे घातलेल्या आहेत 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि लागेल तसं पाणी घालायचं. आपल्याला घट्ट पातळ चटणी कशी हवी आहे त्या पद्धतीने करायची. वाटताना मात्र अगदी चिकन वाटायची, म्हणजे ना अगदी मऊसूत करायची. हे बघा, अगदी एकसंग गंधासारखी अगदी वाटून झालेली आहे. ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आणि कळण्याची भाकर खानदेशात केली जाते ना, तिच्याबरोबर ही चटणी तर भन्नाट लागते, एकदम चविष्ट लागते. तर अशी चटणी नक्की करा. तुमची कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा छान छान